हिरव्या मिरचीचा ठेचा तर सर्वजणच करतात. तर आज आपण पाहणार आहोत न भाजता ओल्या लाल मिरचीची चटणी. साहित्य: ओल्या लाल मिरच्या, 1 लिंबू, थोडं आलं आणि थोडं लसूण, चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी ओल्या लाल मिरच्या घेऊन, पिकलेल्या लाल मिरच्या घेऊन त्याची देठ काढून घ्यायची आहेत. पिकलेल्या लाल मिरच्याची देठ काढून घ्यायची. मिरची ओली पाहिजे, सुकी. ओल्या मिरचीचे देठ काढून घेणे. मिरच्या भाजायची वगैरे काही गरज नाही. त्यानंतर लसूण सोलून घेणे. आल्याचा 1 इंच आलं बारीक करून घेणे. 1 इंच आलं बारीक करणे. अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं तेल लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ. एका भांड्यामध्ये देठ काढलेल्या ओल्या मिरच्या घेऊन त्यामध्ये आल्याचे तुकडे, सोललेलं लसूण, चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचू शकता. बारीक केलेल्या मिश्रणामध्ये वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. त्यामध्ये कच्चं तेल घालायचं आहे. 1 चमचाभर कच्चं तेल घालायचं आहे. 1 चमचाभर कच्चं तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तयार आहे ओल्या लाल मिरचीची चटणी. इन्स्टंट झटपट ओल्या लाल मिरचीची चटणी, रेड चिली चटणी. ही चटणी तुम्ही कशासोबत, भाजी पोळीसोबत खाऊ शकता. धन्यवाद.